नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। गौरी गणपती विशेष रेसिपी पाहतोय आणि यामध्ये आज आपण बेसन बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही अगदी हाताखालच्या साहित्यात बनवून तयार होते आणि जिभेवर ठेवताच विरघळते। तुम्ही इथे बघू शकता बर्फीचा कलर किती सुरेख आहे, तसेच ह्याचे टेक्स्चर पण बघू शकता। मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणात ही बर्फी हलवाई स्टाईल कशी बनवायची हे सांगणार आहे। बर्फीचा पाक कितपत शिजवायचा, बर्फी सेट होण्यासाठी किती टाइम द्यायचा किंवा बर्फीचे बेसन कितपत भाजायचे, ह्या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। बर्फी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागते ना, मी याच कपाने मोजून घेणार आहे। आता इथे मी 1 कप तूप घेतले आहे। यातील अर्धे तूप मी कढईमध्ये घालून घेणार आहे। पूर्ण तूप नाही घालून घ्यायचे। बेसन भाजत असताना आपल्याला अंदाज बघत तूप वापरायचे आहे। यातील मी अर्धे तूप यामध्ये घालून घेतले आहे। इथे मी 3 कप बेसन पीठ घेतले आहे, हे कढईमध्ये घालून घेऊ। आता हे व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि मीडियम हीटवर आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचे आहे। ही प्रोसिजर आपल्याला मीडियम हीटवरच करायची आहे, हाय हीटवर नाही करायची। हाय हीटवर जर आपण बेसन भाजले तर ते खमंग असे भाजले जात नाही। आता इथे मी साधारण 5 मिनिट बेसन भाजून घेतले आहे, तरी पण मला हे बेसन मोकळे वाटत आहे। त्यामुळे मी राहिलेले सर्व तूप यामध्ये घालून घेणार आहे। हे तूप आता व्यवस्थित असे बेसन सोबत मिक्स करायचे। तुम्हाला आता जरी हे बेसन घट्टसर वाटत असेल तरी पण जसे जसे हे भाजत जाईल ना, तसे हे सेल होत जाते। साधारण 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता बेसनला डार्क कलर यायला सुरुवात झाली आहे आणि बेसन पूर्णपणे सेलसर झाले आहे। हे बेसन आता आपल्याला आणखी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। बेसन भाजत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आणि ते सतत हलवत राहायचे, नाहीतर काय होते ना, बेसन कढईच्या तळाशी चिटकले जाते। साधारण 10 ते 12 मिनिट मी इथे बेसन शिजवून घेतले आहे आणि याला सुरेख असा ब्राऊन कलर आला आहे आणि बेसन भाजलेल्याचा इतका सुंदर सुवास दरवळत आहे ना। आता तुम्ही इथे बघू शकता बेसन हलकेसे दाटसर पण झाले आहे। आता गॅस बंद करून घेऊ। आता बर्फी बनवण्यासाठी पाक तयार करून घेऊ। यासाठी इथे मी याच मेजरिंग कपने साखर मोजून घेतली आहे। इथे मी 1 कप साखर घेतली आहे। आता यामध्ये 3 कप पाणी घालून घेऊ। इथे मी तुम्हाला अगदी योग्य मेजरमेंटमध्ये ही बर्फी कशी बनवायची हे सांगितले आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने बर्फी बनवली, अगदी हलवाई स्टाईल बर्फी बनवून तयार होते। आता ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे। इथे 4 ते 5 मिनिट मी ही साखर पाण्यामध्ये शिजवून घेतली आहे। आता यामध्ये मी पाव कप दूध घालून घेणार आहे। यामुळे काय होतं ना, जे पण साखरेमध्ये मळ किंवा जी राहिलेली घाण असते ना, ती अशा पद्धतीने वरच्या साईडला येते आणि ती आपण काढून घ्यायची। ही टिप्स माझ्या आईने मला सांगितली आहे आणि ही खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे। तुम्ही इथे बघू शकता साखरेमध्ये जेवढा काही मळ आहे ना, तो मी या डिशमध्ये काढून घेतला आहे। आता हा पाक 10 ते 12 मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आहे। पाक शिजला ओळखायचे कसे, मी व्हिडिओमध्ये दाखवते ना, अशा पद्धतीने एकतार तयार झाली पाहिजे, म्हणजे एकतारी पाक बनवून झालेला आहे। आता पाक ओव्हरकुक नाही करायचा, या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता जो पाक आहे ना, त्यामध्ये शिजलेले बेसन घालून घ्यायचे। हे दोन्ही व्यवस्थित असे आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। इथे मी एक ट्रे घेतला आहे, त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचे आहे। ट्रेमध्ये मिश्रण घालून घेतले की बर्फी रूम टेम्परेचरवरती सेट करून घ्यायची आहे, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही। आता यावरती सुंदर दिसण्यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या घालून घेणार आहे, तसेच पिस्त्याचे काप पण घालून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बर्फीवरती डेकोरेशन करू शकता। आता इथे मी बर्फी 2 तास सेट करून घेतली आहे आणि ती प्रॉपर अशी सेट झाली आहे। आता याचे सुरीच्या साहाय्याने पीसेस कट करून घेऊ।
इथे आणखी एक टिप्स लक्षात ठेवा, आपण बर्फीमध्ये तूप घालतो त्यामुळे ती ट्रेमध्ये जाम होऊन बसते. मग काय करायचे, 5 मिनिट तवा गरम करायचा आणि त्यावरती हा ट्रे ठेवायचा आणि नंतर याचे पीसेस कट करून घ्यायचे. यामुळे काय होते ना, आपण ज्यावेळेस पीस कट करतो ते पटकन लूज होतात आणि प्रॉपर असे त्याला शेप येतो. नाहीतर काय होते ना, बर्फी कट करताना ती थोडीशी भुसभुशीत होते आणि प्रॉपर अशी कट नाही होणार. यामुळे ही टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला यातील एक बर्फी काढून पण दाखवते. तुम्ही ते बघू शकता, याला कलर्स टेक्स्चर किती सुरेख आले आहे आणि अगदी परफेक्ट अशी ही बर्फी बनून तयार आहे आणि घरातल्या कमीत कमी साहित्यात ही बर्फी बनून तयार होते. याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व बर्फी काढून घेणार आहे. काय अफलातून दिसते ही बर्फी, तसेच खायला तर खूप टेस्टी लागते. टाळ्याला पण बिलकुल चिटकत नाही. अगदी खुसखुशीत बनून ही बर्फी तयार होते. कमीत कमी साहित्यात घरच्या घरी हलवाई स्टाईल बेसन बर्फी तयार आहे. तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अगोदर पण मी बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, अनारसे, चिवडा, चकली, शेव बरेचसे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि गौरी गणपतीसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला फोटो काढून नक्की शेअर करा. तुम्ही आज माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.